क्रमांक 4. जैन तीर्थकांनी प्राणघाताचा आरोप. तीर्थकांना वाटू लागले की श्रमण गौतमाच्या प्रभावामुळे लोक आता आपणास आदर दर्शवित नाहीत. एवढेच नव्हे तर आपल्या अस्तित्वाची देखील त्यांना जाणीव दिसत नाही. तीर्थकांनी विचार केला, त्याचा प्रभाव नाहीसा करण्यासाठी काहीतरी उपाय केला पाहिजे. कुणाचे तरी सहाय्य घेतले पाहिजे. सुंदरीच्या मदतीने हे काम यशस्वी होऊ शकेल. ते सुंदरीकडे गेले आणि तिला म्हणाले, भगिनी, तू अत्यंत सुंदर आणि आकर्षक आहेस. श्रमण गौतमाबद्दल जर तू कुवार्ता प्रसृत केलीस तर लोक तुझ्यावर विश्वास ठेवतील आणि त्यामुळे त्याचा प्रभाव कमी होईल. दररोज सायंकाळी जेव्हा जेतवनाहून शहराकडे परत येत त्यावेळी हातात पुष्पमाला, कपूर आणि सुगंध घेऊन जेतवनाकडे सुंदरी जात असे. परतणारे लोक विचारत, सुंदरी कोठे जातेस? त्यावरती उत्तर देत असे, मी श्रमण गौतमाकडे त्याच्या गंधकुटीत राहावयास चालले आहे. तीर्थकाच्या उद्यानात रात्र घालून प्रातःकाल होताच ती तेथून परतत असे. जे कोणी तिला विचारत की रात्रभर तू कोठे होतीस, त्यांना ती सांगत असे, श्रमण गौतमाच्याकडे. काही दिवसानंतर तीर्थकांनी मारेकरी बोलावून त्यांना सांगितले, सुंदरीला ठार मारा आणि गौतमाच्या गंधकुटीजवळच्या कचरा पट्टीत तिचा देह फेकून द्या. मारेकऱ्यांनी त्याप्रमाणे केले. त्यानंतर तीर्थकांनी सरकारी न्याय अधिकाऱ्याकडे तक्रार केली की सुंदरी जेतवनात जात असे आणि आता ती कोठे दिसत नाही. सरकारी अधिकाऱ्याच्या मदतीने शोध करताना कचरापट्टीत तिचा देह त्यांना आढळला. आपल्या गुरुची आबरू वाचविण्यासाठी सुंदरीची हत्या केल्याचा आरोप तीर्थकांनी तथागताच्या शिष्यावरती केला. सुंदरीची हत्या केल्याबद्दल मिळालेल्या धनाची वाटणी मारेकरी दारूच्या गुत्थ्यात करीत असताना आपापसात भांडू लागले. सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांना ताबडतोब पकडले आणि त्यांनी गुन्हा कबूल केला. त्यांच्या प्रेरणेने ही हत्या करण्यास ते प्रवृत्त झाले. त्या तीर्थकांचाही त्यांनी उल्लेख केला. अशा प्रकारे तीर्थकांचा उरलासुरला प्रभावही त्यांनी गमावला. क्रमांक 5. जैन तीर्थक आणि अनैतिकतेचा आरोप. सूर्योदयाबरोबर जसे काजवे लुप्त होतात तशी तीर्थकांची दशा झाली. लोक त्यांना आदर किंवा उपहार देईनात. राजरस्त्यावर उभे राहून ते बोलू लागले, जर श्रमण गौतम बुद्ध असतील तर आम्हीही आहोत. जर श्रमण गौतमांना दान देऊन पुण्य मिळत असेल तर आम्हालाही दान केल्याने पुण्य प्राप्त होईल. यास्तव आम्हास दान द्या. लोकांनी त्यांच्या या बडबडीकडे दुर्लक्ष केले. तेव्हा श्रमण गौतमाच्या चारित्र्याबद्दल कंडी पसरवून संघाला बदनाम करण्याचा त्यांनी गुप्त कट रचला. त्यावेळी श्रावस्तीमध्ये चिंचा नावाची एक ब्राह्मणी योगिनी राहत असे. तिचा देह आणि रूप आकर्षक होते. आपल्या अंगविक्षेपांनी ती वासने तेजक प्रभाव निर्माण करू शके. तीर्थकांपैकी एका कुटील तीर्थकाने सुचविले की चिंचाच्या साह्याने गौतमाबद्दल कंडी उडवून त्याला बदनाम करणे सुलभ होईल. बाकीच्या तीर्थकांनी या सूचनेस संमती दर्शवली. एके दिवशी चिंचा तीर्थकाच्या उद्यानात आली आणि अभिवादन करून ती त्यांच्याजवळ बसली. पण कुणीही तिच्याशी बोलले नाही. यामुळे चकित होऊन ती बोलली, मी काय अपराध केला आहे? 3दा मी आपणास अभिवादन केले पण आपण शब्दही बोलत नाही. तीर्थक बोलले, भगिनी, तुला माहीत नाही काय की आपल्या लोकप्रियतेमुळे श्रमण गौतम आम्हाला बाधक झाला आहे? नाही, मला माहिती नाही, पण याबाबत मी काही करू शकेल काय? भगिनी, जर तुला आमचे भले करायचे असेल तर तू स्वतः गौतमाबद्दल काही कंडा उडव, जेणेकरून त्याची लोकप्रियता नष्ट होईल. ठीक आहे, या बाबतीत आपण निशंक राहा, सर्व मजवर सोपवा, असे म्हणून ती तेथून निघून गेली. स्त्री सुलभ आकर्षण कलेत आणि नैसर्गिक सौंदर्य विशेषात चिंता कुशल होती. श्रावस्तीचे नागरिक जेतवनाहून प्रवचन ऐकून परत येत त्यावेळी रक्त
वस्त्र परिधान करून, सुगंध लेवून, हातात पुष्पमाला घेऊन चिंचा जेतवनाकडे जाण्यास निघे. जर कोणी तिला विचारले, तू कुठे निघालीस, तर त्यावरती उत्तर दे, तुम्हाला काय करायचे. जेतवनाजवळील तीर्थकारामात रात्र घालून ती प्रातःकाळी शहराकडे परत येई. त्यावेळी भगवान बुद्धाच्या दर्शनासाठी नागरिक जेतवनाकडे जात असत. जर कोणी तिला तू रात्र कोठे व्यतीत केलीस, तर ती उत्तर देई, तुम्हाला काय करायचे. मी जेतवनात श्रमण गौतमाच्या गंधकुटीत त्याच्याबरोबर रात्र घालविते. काही लोकांच्या मनात या तिच्या उत्तरामुळे संदेह निर्माण होई. 4 महिन्यानंतर आपल्या पोटावर जुनी चिरकुटे गुंडाळून त्याचा आकार वाढवून तिने सांगावयास सुरुवात केली की श्रमण गौतमापासून आपल्याला गर्भप्राप्ती झाली आहे. काही लोकांनी तिच्या या शब्दावरती विश्वास ठेवला. 9व्या महिन्यात तिने एक लाकडाची फळी आपल्या पोटावरती बांधली आणि कीटक त्यांच्यानी हात सुजवून घेऊन ज्या स्थानी भगवान बुद्ध भिक्खू व गृहस्थासमोर प्रवचन करत होते तेथे जाऊन ती म्हणाली, हे महान उपदेशक, आपण पुष्कळ लोकांना धर्म उपदेश करता. आपली वाणी मधुर आहे आणि आपले ओठ नाजूक आहेत. आपल्याशी संबंध घेऊन मी गर्भवती झाले आणि माझा प्रसूत समय समीप आला आहे. आपण माझ्या प्रसूतीची काहीच व्यवस्था केलेली नाही. तसेच अडीअडचणीसाठी औषध पाण्याचीही काहीच सोय केलेली दिसत नाही. जर स्वतः तुम्हाला ही व्यवस्था करणे शक्य नसेल तर आपल्या शिष्यापैकी कौशल देशाचा राजा अनाथपिंडक किंवा विशाखा अशा कोणाला तरी करण्यास का सांगत नाही. कुमारिकांना वश कसे करावे हे आपणास माहीत आहे, पण त्यापायी होणाऱ्या अर्भकाचा परिपाल कसा करावा हे मात्र आपणास माहीत नाही. उपस्थित श्रोतवर्ग तटस्थ झाला होता. आपले प्रवचन अर्धवट सोडून अत्यंत संयमाने गंभीर स्वरात भगवान बुद्ध बोलले, हे भगिनी, तू जे काही आता सांगितलेस त्याची सत्यता फक्त आपणा दोघांनाच माहीत आहे. चिंता जोरजोराने खोकलत म्हणाली, होय गुरुवर्य, असली गोष्ट फक्त आपणा अभयंताच माहीत असणे स्वभाव्य आहे. तिच्या खोकल्यामुळे पोटावर बांधलेल्या फळीच्या दोराची गाठ सैल होऊन ती फळी सरकून तिच्या पायाशी पडली. चिंचा यामुळे अस्वस्थ झाली. लोकांनी तिला काठ्यांनी आणि दगडांनी मारून तेथून हकलून दिले. क्रमांक 6. देवदत्त, चुलत भाऊ आणि शत्रू. देवदत्त हा भगवान बुद्धांचा चुलत भाऊ होता, पण प्रथमपासूनच तो भगवान बुद्धांचा द्वेष करत असे आणि त्याला त्याच्याबद्दल तीव्र घृणा वाटत असे. भगवान बुद्धांनी ग्रहत्याग केल्यानंतर यशोधरेशी लगट करण्याचा त्याने प्रयत्न केला. एकदा यशोधरा झोपण्याच्या तयारीत असताना दरवाजावरच्या सेवकांना चुकवून भिक्खूच्या वेशाने तिच्या शयनगारात त्याने प्रवेश केला. यशोधरेने विचारले, श्रमणा, तुला काय हवे आहे? माझ्या स्वामीकडून माझ्यासाठी काही निरोप आणला आहेस काय? तुझा स्वामी, त्याला काय तुझी पर्वा? तुला या सुखनिवासात निर्दयपणे एकटी टाकून तो निघून गेला, पण पुष्कळ लोकांच्या कल्याणासाठीच त्यांनी हे केले. यशोधरेने उत्तर दिले, ते काहीही असो, पण त्याच्या निर्दयतेचा सूड तू आता घे. श्रमणा, गप्प बस. तुझी वाणी आणि विचार दुर्गंधीने भरलेले आहेत. यशोधरे, तू मला ओळखले नाहीस. मी तुझा प्रियकर देवदत्त. देवदत्त, तू फसवा आणि दुष्ट आहेस हे मला माहीत होते. तू कधी श्रमण झालास तरी वाईटच होशील असे मला वाटतच होते, पण तू इतका अधर्मवृत्तीचा असशील असा मात्र मला संशय आला नव्हता. यशोधरे, यशोधरे, माझे तुझ्यावर प्रेम आहे. देवदत्ताने विनवणी केली, आणि तुझा पती तुझा तिरस्कार करतो. तो तुझ्याशी दृष्टपणे वागला आहे. माझ्यावर प्रेम कर आणि त्याच्या दृष्टेचा सूड घे. यशोधरेच्या फिकट आणि क्रूश चेहऱ्यावर रक्तिम्याची छटा आली. तिच्या गालावर अश्रू उगळू लागले. देवदत्त, तू माझ्याशी दृष्टपणाने वागत आहेस. तुझे प्रेम जरी निस्सीम असले तरी तो माझा अपमान ठरला असता. मी तुझ्यावर प्रेम करतो असे सांगतानाही तू खोटे बोलतो आहेस.
जेव्हा मी तरुण आणि सुंदर होते तेव्हा तू माझ्याकडे डुंकूनही पाहिले नाहीस. आता मी वयस्कर शोकमग्न झाले आहे आणि अशा रात्रीच्या अनुचित समयी तू विश्वासघातकी आणि अपराधी प्रेमाची घोषणा करण्यास आला आहेस. तू दृष्ट भ्याड पुरुष आहेस. आणि ती ओरडली. देवदत्त चालता हो इथून. आणि देवदत्त तेथून निघून गेला. आपल्याला संघप्रमुख न करता सारीपुत्त आणि मोगलान यांना ते स्थान दिले याबद्दल देवदत्ताचा भगवान बुद्धावरती रोष होता. देवदत्ताने भगवान बुद्धावरती प्राणघाताचे प्रयत्नही केले, पण तो एकदाही यशस्वी झाला नाही. एकदा भगवान बुद्ध गुद्रकूट पर्वताच्या पायथ्याशी सावलीत एरझरा करीत होते. देवदत्त वर चढला आणि तथागतांचे प्राणहरण करण्याच्या हेतूने त्याने एक मोठा दगड खाली लोटून दिला, पण तो एका खडकाला आदळला आणि तिथल्या तिथे गाडला गेला. फक्त त्याचा एक लहान तुकडा तथागतांच्या पायावर येऊन आदळला आणि त्यामुळे थोडे रक्त आले. त्याने दुसऱ्यांदा भगवान बुद्धांचे प्राणहरण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी देवदत्त राजकुमार अजातशत्रूकडे गेला आणि म्हणाला, मला थोडे लोक दे. आणि अजातशत्रूने आपल्या लोकांना आज्ञा केली, देवदत्त तुम्हाला सांगेन तसे करा. मग देवदत्ताने एकास आज्ञा केली, जा मित्रा, श्रमण गौतम अमुक जागी आहे, त्याची हत्या करा. आणि तो मनुष्य परत आला आणि त्याला म्हणाला, मी तथागतांचे प्राणहरण करण्यात असमर्थ आहे. त्याने तथागतांचे प्राणहरण करण्याचा तिसरा प्रयत्न केला. या समयी राजगृहात नालगिरी नावाचा एक क्रूर नरघातक हत्ती होता. देवदत्त राजगृहातील हत्तीच्या तबेल्यात गेला आणि रक्षकांना म्हणाला, मी राजाचा नातेवाईक आहे आणि मी कुठल्याही नीचपदस्थ व्यक्तीला उच्चपदी चढवू शकतो. मी त्याचा शिदा किंवा पगार वाढवू शकतो. तेव्हा माझ्या मित्रांनो, जेव्हा श्रमण गौतम या सडकेवर येतील तेव्हा नालगिरीला मुक्त करा आणि सडकेवर जाऊ द्या. देवदत्ताने भगवान बुद्धांना मारण्यासाठी धनुर्धराची नियुक्ती केली होती. त्याने पिसाळलेल्या नालगिरी त्यांच्या मार्गात मोकळे सोडले होते, पण तो यशस्वी झाला नाही. जेव्हा हे प्रयत्न उघडकीस आले तेव्हा देवदत्ताला प्राप्त झालेल्या सर्व सार्वजनिक नेमणुका रद्द झाल्या आणि नंतर अजातशत्रूनेही त्याला भेटीगाठी नाकारल्या. उपजीविकेसाठी त्याला दारोदार भीक मागावी लागली. देवदत्ताला अजातशत्रूकडून पुष्कळ नजराणे प्राप्त झाले होते, पण ते फार टिकू शकले नाहीत. नालगिरी प्रकरणानंतर देवदत्ताचा प्रभाव संपूर्णपणे नष्ट झाला. आपल्या कृत्यामुळे अप्रिय झाल्यामुळे देवदत्त मगध प्रदेश सोडून कौशल देशात गेला. प्रसेनजीत आपले स्वागत करील अशी त्याची अपेक्षा होती, पण प्रसेनजीतने त्याला तुच्छतेने वागणूक देऊन हाकलून दिले. क्रमांक 7. ब्राह्मण आणि भगवान बुद्ध. एकदा पुष्कळ भिक्खूसमवेत तथागत कौशल देशात परिभ्रमण करत असता ते तेथून नामक ब्राह्मण ग्रामात जाऊन पोहोचले. थून गावातील ब्राह्मण गृहस्थाच्या कानावर बातमी आली की श्रमण गौतम आपल्या गावातील शेतात येऊन पोहोचले आहेत. हे ब्राह्मण गृहस्थ स्वभावाने लोभी, अत्यंत असत्य मताचे आणि अंधश्रद्ध होते. ते म्हणाले, जर श्रमण गौतम या गावात प्रवेश करतील व 2-3 दिवस वास्तव्य करतील तर सर्व ग्रामस्थ त्याचे उपासक बनतील. मग ब्राह्मण धर्माला आधार राहणार नाही. यासाठी त्यांच्या ग्रामप्रवेशाला प्रतिबंध केला पाहिजे. गावात प्रवेश करण्यापूर्वी नदी ओलांडावी लागते. लागे. तथागतांच्या ग्रामप्रवेशाला प्रतिबंध करण्यासाठी त्या ब्राह्मणांनी नदीतल्या सर्व होड्या किनाऱ्यापासून काढून घेतल्या आणि पूल आणि बांध निरुपयोगी करून टाकले. त्यांनी एक सोडून इतर सर्व विहिरीत पालापाचोळ्या भरला आणि पानवठे, आरामगृहे आणि पडव्या झाकून अदृश्य केल्या. तथागतांना त्यांची ही दुष्कृत्य समजली आणि त्यांची
दया येऊन भिक्खू वर्गासह त्यांनी नदी पार केली आणि मार्ग कापीत कापीत ते तेथून ब्राह्मणग्रामी येऊन पोहोचले. तथागत सडक सोडून एका बाजूस झाडाखाली जाऊन बसले. त्या समयी पुष्कळ स्त्रिया पाणी घेऊन तथागताच्या जवळ जात होत्या. त्या गावाने निश्चय केला होता की श्रमण गौतम तेथे आले तरी त्यांचे आगत स्वागत करायचे नाही आणि जर ते एखाद्या घरी गेले तर त्यांना किंवा त्यांच्या शिष्यांना अन्न किंवा पाणी द्यायचे नाही. एका ब्राह्मणाची दासी पाण्याचा घडा घेऊन जात असता तिच्या नजरेस तथागत आणि भिक्खू पडले. ते थकलेले व तहानलेले आहेत हे जाणून ती भाविक दासी त्यांना पाणी देणार होती. ती मनाशी म्हणाली की जरी गावच्या लोकांनी श्रमण गौतमांचे स्वागत करू नये किंवा त्यांना काही देऊ नये असे ठरवले तरी या पुण्यक्षेत्र व दानपात्र लोकांना पाहून त्यांना थोडे पाणी देऊन माझ्या मुक्तीचा पाया जर मी घातला नाही तर मी दुःखातून कशी बरे मुक्त होऊ शकेल. काय वाटेल ते हो, या गावचे सर्व लोक मला मारोत किंवा बांधून घालोत. या पुण्यक्षेत्रांना मी पाणी दिला वाचून राहणार नाही. दुसऱ्या स्त्रियांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण एकदा निश्चय केल्यावर जीवाची पर्वा न करता तिने आपल्या डोक्यावरचा घडा खाली ठेवला व ती तथागतांच्या जवळ गेली आणि तिने त्यांना पाणी दिले. त्यांनी आपले हातपाय धुतले व पाणी पाषाण केले. तथागतांना तिने पाणी दिल्याची हकीकत तिच्या ब्राह्मण धनाला समजली. तिने गावच्या ठरावाचा भंग केला आहे आणि लोक मला दोष देत आहेत अशा विचाराने संतप्त होऊन दात ओठ खाऊन तो तिच्या अंगावर धावला आणि खाली पडून लाथाबुक्क्यांनी त्याने तिला मारले. या मारामुळे ती मरण पावली. द्रोण नामक एक ब्राह्मण तथागताजवळ गेला आणि त्याने त्यांना अभिवादन केले व कुशल समाचार विचारून तो त्यांच्याजवळ बसला. असे बसल्यावर द्रोण तथागतांना म्हणाला, श्रमण गौतम, मी असे ऐकले आहे की तथागत वयोवृद्ध आदरणीय ब्राह्मणांना अभिवादन करत नाहीत, त्यांना उत्थापन देत नाहीत किंवा आसनही देत नाहीत. श्रमण गौतम, हे खरे आहे काय की आपण असे करता? तसे असेल तर ते बरे नव्हे. श्रमण गौतम, जर कुणाच्या बाबतीत खरे बोलताना जर म्हटले की कुलशीलवान मातापित्यापासून त्याचा जन्म झाला, पृथ्वीच्या 7 पिढ्यापर्यंत त्याचे कुल पवित्र आणि निष्कलंक होते, त्याचा जन्म निर्दोष होतो, अभ्यासू वेदमंत्रज्ञ अक्षर आणि प्रभेदासह 3 वेदांत पारंगत होता, तसेच शब्दशास्त्र, इतिहास, पुराणे, काव्य आणि व्याकरणाचा तो ज्ञाता होता, महापुरुष लक्षणाच्या अभ्यासात कुशल व विश्वतज्ञ असा तो होता. तर श्रमण गौतम, माझ्या बाबतीत हे संपूर्णपणे यथातथ्य ठरेल, कारण माझा जन्म, माझे कुलशील इत्यादी हे असे आहेत. द्रोण, जे प्राचीन मंत्र निर्माते, मंत्र उद्धाते ब्राह्मण ऋषी होते, ज्यांना आपल्या मंत्राची प्रत्येक ओळ, वाक्य व शब्द अक्षरशः ज्ञात होता. उदाहरणार्थ अठ्ठक, वामन, वामनदेव, विश्वामित्र, जमदग्रमी, अंगिकरस, भारद्वाज, त्यांनी असे म्हटले आहे की ब्राह्मण 5 प्रकारचे असू शकतात: ब्रह्मसदृश, देवसदृश, बंधनयुक्त, बंधनभंजक व जातीभ्रष्ट. द्रोणा, या 5 तू कोणत्या प्रकारचा ब्राह्मण आहेस? श्रमण गौतम, आम्हाला हे ब्राह्मणाचे 5 प्रकार माहीत नाहीत, तरी पण आम्हाला माहीत आहे की आम्ही ब्राह्मण आहोत. आपण आम्हाला धर्मोपदेश करावा, म्हणजे मला हे 5 प्रकार समजतील. ब्राह्मणा, तर लक्ष देऊन ऐक, मी सांगतो. ठीक आहे, तो बोलला आणि मग तथागत सांगू लागले. द्रोण ब्राह्मण सदृश केव्हा होतो? हे द्रोण, एखादा ब्राह्मण कुलशीलवान मातापित्यापासून जन्म घेतो. पूर्व पिढ्यांकडून त्याला पावित्र्याचा वारसा प्राप्त झालेला असतो. जन्माच्या दृष्टीने तो सर्वथा निर्दोष असतो. 48 वर्ष ब्रह्मचार्याचे तो पालन करतो आणि आचार्यांनी शिक्षण दिल्याबद्दल
अधर्मानुसार नव्हे तर धर्मानुसार त्याची दक्षिणा पूर्ण करण्याबद्दल तो झटतो. आणि द्रोण धर्मानुसार म्हणजे काय तर शेतकरी, व्यापारी, गुराखी, धनुर्धर, राजसेवक किंवा दुसरा कोणताही व्यावसायिक न होता भिक्षापात्राचा तिरस्कार न करता फक्त भिक्षा मागून तो आपली उपजीविका करतो. तो आपली गुरुदक्षिणा देऊन टाकतो. श्मश्रू शीर्षाचे मुंडन करतो, कायाशवस्त्र परिधान करतो आणि गृहहीन जीवनासाठी गृहत्याग करतो. आणि असे केल्यावर एका दुसरा तिसरा चौथ्या ऊर्ध्वर व उदर अशा सर्व दिशात मैत्रीयुक्त दुरागामी व्यापक तसेच असीमित वृत्तीचे आणि घृणा किंवा विचारविना तो संचार करत राहतो. आणि असे केल्यावर तो करुणायुक्त वृत्तीने विहार करतो, मुदितायुक्त वृत्तीने विहार करतो, उपेक्षायुक्त वृत्तीने विहार करतो. एका दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या ऊर्ध्वर उदर अशा सर्व दिशात करुणा, मुदिता, अपेक्षापूर्ण विचारांनी सर्वत्र दुरागामी व्यापक असीमित आणि घृणा किंवा कुविचाराविना तो सर्वत्र संचार करत राहतो. अशा प्रकारे या 4 ब्रह्मविहारात विहार करून मृत्यूनंतर देहविच्छेद झाल्यानंतर तो हितकर ब्रह्मलोकात उदय पावतो. हे द्रोण अशा प्रकारे ब्राह्मण ब्रह्मसदृश होतो. द्रोण ब्राह्मण देवसदृश कसा होतो? द्रोण अशा प्रकारच्या सुजात आणि सुचरित ब्राह्मणाने उदाहरण घेऊन तो शेती, व्यापार इत्यादी मार्गाने आपली उपजीविका न करता भिक्षा मागून जीवन व्यतीत करतो. तो आपली गुरुदक्षिणा चुकती करतो आणि अधर्मानुसार नव्हे तर पत्नीचा स्वीकार करतो. इथे धर्मानुसार म्हणजे तरी काय तर क्रये विक्रयाने प्राप्त न करता जिच्या हातावर विधियुक्त उदक घातले गेले आहे अशाच ब्राह्मणीचा तो स्वीकार करतो. ब्राह्मणीकडे जातो. अंत्यज, व्याधवेळू, कारागीर, रथकार किंवा आदिवासी यांच्या कन्यांकडे नवे किंवा संतानवती, स्तनपानक्षण किंवा ऋतुप्राप्त न झालेल्या कन्यांकडे नव्हे. द्रोण तो गर्भवती कन्येकडे का जात नाही तर तसे केल्यास होणारी संतती कलंकित ठरेल. तो स्तनपानक्षम कन्येकडे का जात नाही तर त्यामुळे संततीचे स्तनपान अपवित्र होईल. आणि जी ऋतुस्नानात नाही त्या कन्येकडे तो का जात नाही हे द्रोण. जर तो अशा कन्येकडे गेला तर कामतृप्ती, क्रीडा अथवा सौख्य यांचे निदान न होता केवळ संतानोत्पत्तीचे साधन एवढेच त्या ब्राह्मणीला महत्त्व उरेल. आणि वैवाहिक जीवनात त्याला संतान प्राप्त झाली तर तो मुंडन करून घेतो आणि गृहत्याग करून गृहहीन जीवन पत्कारतो. आणि अशा प्रकारे गृहहीन झाल्यानंतर काम विकारापासून अलिप्त होऊन तो प्रथम, द्वितीय, तृतीय ध्यान प्राप्त करीत चतुर्थ ध्यानाची साधना करत सिद्ध होतो. आणि अशा रीतीने 4ही ध्यानाची धारणा केल्यानंतर मृत्यूनंतर देह विच्छेद झाल्यानंतर तो हितकारक ब्रह्मलोकात उदय पावतो. हे द्रोण अशा प्रकारे ब्राह्मण देवसदृश होतो. आणि हे द्रोण ब्राह्मण बंधयुक्त ब्राह्मण कसा होतो? हे द्रोण अशाच एका सुजातानी सुचरित ब्राह्मणाचे उदाहरण घेऊन तोही असाच विवाहित होता. आणि वैवाहिक जीवनात संतान प्राप्ती झाल्यानंतर तो संतान प्रेमाने भारून जीवनात प्रवेश करण्याचा विचारही त्याला शिवत नाही. आपल्या परंपरागत बंधनात तो जीवन व्यतीत करतो, यांचे उल्लंघन करत नाही. त्याच्या बाबतीत असे म्हणता येईल की तो बंधनाच्या मर्यादेतच जाणीव व्यतीत करतो, सीमा उल्लंघन करण्याचा कधी प्रयत्न करत नाही. आणि म्हणूनच या ब्राह्मणाला बंधनयुक्त ब्राह्मण असे म्हणतात. द्रोण अशा प्रकारे ब्राह्मण बंधयुक्त होतो.
आणि हे द्रोण, ब्राह्मण बंधयुक्त कसा होतो? हे द्रोण, अशाच एका सुजात आणि सुचरित ब्राह्मणाचे उदाहरण घेऊ. तो गुरुदक्षिणा चुकती करतो आणि धर्मानुसार किंवा अधर्मानुसार पत्नीचा स्वीकार करण्याचे योजतो. क्रयविक्रयाने प्राप्त झालेली अथवा ब्राह्मणी अथवा जिच्या हातावरती विधियुक्त उदक सोडले गेले आहे अशी, तो एखाद्या ब्राह्मणीकडे जातो किंवा क्षत्रिय अंत्यज भूदासी कन्येकडे किंवा जातीभ्रष्ट व्याध वेळूकारागीर रथकार आदिवासी यांच्या कन्येकडे किंवा संतानवती स्तनपानक्ष ऋतुमती अप्राप्त ऋतू अशा स्त्रियांकडे जातो. कामतृप्ती, क्रीडा, सौख्य आणि संतानोत्पत्तीचे साधन या दृष्टीनेच केवळ त्याला ब्राह्मणीचे महत्त्व वाटत असते. तो परंपरागत बंधनाचे पालन करत नाही, तो त्याचे उल्लंघन करतो आणि असे म्हटले जाते तो बंधनाचे पालन करत नाही तर बंधनाचे उल्लंघन करतो आणि म्हणूनच त्याला बंधनभंजन ब्राह्मण म्हणतात. अशा प्रकारे द्रोण ब्राह्मणाला बंधनभजन म्हणतात. आणि द्रोण ब्राह्मण जातीभ्रष्ट ब्राह्मण कसा होतो? हे द्रोण, अशाच एका सुजात ब्राह्मणाचे उदाहरण घेऊ. तो 48 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य पालन करून वेदमंत्राचा अभ्यास करतो. शिक्षणक्रम पूर्ण झाल्यावर गुरु दक्षिणेच्या परिपूर्तीसाठी धर्मानुसार किंवा अधर्मानुसार उपजीविका करीत तो कृषी, बल व्यापारी, गुराखी, धनुर्धर, राजसेवक किंवा इतर व्यवसाय पत्कारतो किंवा भिक्षापात्राचा तिरस्कार न करता भिक्षा मागूनच तो उपजीविका करतो. गुरुदक्षिणा चुकती केल्यावर तो धर्मानुसार किंवा अधर्मानुसार पत्नीचा स्वीकार करतो. क्रयविक्रयातून प्राप्त झालेली किंवा जिच्या हातावर विधियुक्त उदक सोडलेले आहे अशी एखादी ब्राह्मणी किंवा दुसरी एखादी स्त्री संतानवती, स्तनपानाक्षण इत्यादी कामतृप्ती, क्रीडा किंवा संतानोत्पत्तीचे साधन म्हणून गणली गेलेली अशा प्रकारे तो जीवन व्यतीत करतो. तेव्हा ब्राह्मण त्याच्याबद्दल बोलतात, हा श्रेष्ठ ब्राह्मण आपले जीवन असे कसे बरे व्यतीत करतो? आणि त्यावर ते उत्तर देतो, अग्नी स्वच्छ व घाणेरड्या वस्तू जाळून टाकतो, पण त्यामुळे तो स्वतः अशुद्ध होत नाही. तसेच ब्राह्मणाने अशा प्रकारे जीवन व्यतीत केले तरी त्यामुळे तो अपवित्र ठरत नाही. आणि असे म्हणतात तो ब्राह्मण अशा प्रकारे जीवन व्यतीत करतो आणि म्हणूनच त्याला जातीभ्रष्ट ब्राह्मण असे म्हणतात. हे द्रोण, अशा प्रकारे एखादा ब्राह्मण जातीभ्रष्ट ब्राह्मण होत असतो. 2 प्राचीन मंत्र उद्गाते ब्राह्मण ऋषी, ज्यांना आपल्या मंत्राची प्रत्येक ओळ, वाक्य व शब्द अक्षरशः ज्ञात आहेत, ज्यांनी असे म्हटले आहे की ब्राह्मण 5 प्रकारचे असू शकतात: ब्रह्मसदृश, देवसदृश, बंधनयुक्त, बंधनभंजन आणि जातीभ्रष्ट. द्रोण, या 5 पैकी तू कोणता प्रकारचा ब्राह्मण आहेस? श्रमण गौतम, जर असे ब्राह्मणाचे प्रकार खरोखर असतील तर निदान आम्ही जातीभ्रष्ट ब्राह्मण तरी नक्कीच नाही. पण श्रमण गौतम, आपले निवेदन अद्भुत आहे. आपण मला उपासक म्हणून स्वीकृत करण्याची कृपा करावी, येणेकरून यावत जीव आपल्या आश्रयाचा अनुग्रह मला प्राप्त होईल. जय भीम. नमो बुद्धाय.